संगमनगर धक्का परिसरात देवराईजवळ ट्रक आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक। पिकअपच्या समोरील भागाचा झाला अक्षरशः खुळखुळा, चालक सुदैवाने बचावला। भीषण अपघाताची कोयनानगर पोलीस स्टेशनला नोंद नाही, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष की साटेलोटे। सविस्तर बातमी पहा। कराड चिपळूण महामार्गावरील मृत्यूचा सापळा बनलेल्या संगमनगर धक्का परिसरातील देवराईजवळ पुन्हा एकदा मध्यरात्री भीषण अपघात झाला। रात्री 12:30 ते 1च्या सुमारास एक ट्रक आणि एक पिकअपची समोरासमोर भीषण धडक झाली। ही धडक एवढी जोरदार होती की पिकअपच्या समोरील भागाचा अक्षरशः खुळखुळा झाला आहे, तर ट्रक चालकाचेही मोठे नुकसान झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार हा अपघात चालकाचा डुलकी लागल्याने झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। सुदैवाने या भीषण अपघातात पिकअप चालक थोडक्यात बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे एवढा मोठा भीषण अपघात होऊनही कोयनानगर पोलीस स्टेशनमध्ये याची साधी नोंदही झालेली नाही। यापूर्वी याच ठिकाणी एक ट्रक आणि एका दुचाकीचा अपघात झाला, त्यावेळी दुचाकी जागीच ठार झाला होता। एका पाठोपाठ एक भीषण अपघात होत असतानाही वाहतूक नियंत्रित करणारे पोलीस मात्र गप्प असून नेमकी कोणाची पाठराखण करतायत असा सवाल आता सर्वसामान्य उपस्थित करत आहेत। दोन्ही चालकांनी आपापसात विषय मिटवला असला तरी महामार्गावर होणारे हे अपघात रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा ठोस पावले उचलणार की अजून काही बळी जाण्याची वाट पाहणार, हाच खरा प्रश्न आहे। महामार्गावरील या ब्लॅक स्पॉटवर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत तर अपघाताचे हे सत्र थांबणे कठीण आहे। प्रशासनाच्या या भूमिकेवर आता वरिष्ठ अधिकारी काय दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश वाळवेकरसह भरत कुराडे, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज, कोयनानगर।